सध्याच्या काळामध्ये टीव्ही बघणं, मोबाईल बघणं या सर्व कामांमुळे दृष्टीवरती अतिरिक्त ताण येत असतो आणि लहानपणापासूनच एक दृष्टिमांद्य नावाचा एक आजार लहान मुलांना किंबहुना मोठ्या व्यक्तींना सुद्धा सध्या जडलेला आढळतो। त्यामध्ये प्रामुख्याने दृष्टीचं जे तेज आहे ते मंदावतं आणि लवकर चष्मा लागत असतो। तर यासाठी मंत्रशास्त्रामध्ये काही उपाय आहे का अशी आम्हाला अनेक दर्शकांनी विचारणा केलेली होती। तर त्यामध्ये अतिशय सोपा उपाय मंत्रशास्त्रामध्ये देऊन ठेवला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपलं जेव्हा जेवण होतं, सकाळचं असो किंवा दुपारचं असो किंवा रात्रीचं असो, जेवण झाल्यानंतर आपले जे दोन्ही हात असतात, ओले हात म्हणजे जेव्हा आपण जेवण झाल्यानंतर हात धुतो त्यानंतर तसे हात कोरडे करायचे नाही, तेच ओले हात परस्परांवर घासायचे असतात आणि मी जो हा मंत्र सांगतोय तो मंत्र म्हणत ते आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे असतात। तो मंत्र असं याच्यामध्ये प्रामुख्याने काही विशिष्ट व्यक्तींची नावं दिलेत। त्यामध्ये शर्यातींच सुकन्यांच चवनम शक्रमश्विनौ भोजनांते स्मराम्येतान यतश्चक्षुर्न हीयते असा हा मंत्र सांगितलेला आहे। दोन्ही हातांचं ओल्या हातांचं घर्षण करून ते दोन्ही हात डोळ्यावर ठेवायचे आणि हा मंत्र फक्त एकदा किंवा दोनदा तीनदा आपण म्हणू शकता। ज्या योगे दृष्टीदोष दूर व्हायला मदत होतो, त्याचबरोबर दृष्टी तेजस्वी राहते, चष्मा लागत नाही इत्यादी अनेक प्रकारे याचा फायदा सांगितलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लहान मुलांपर्यंत तसंच त्यांच्या पालकांपर्यंत देखील हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा, जेणेकरून दृष्टीदोष त्वरित दूर व्हायला मदत होईल।